तर हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरला संपणार असून कामकाज समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आलाय। अधिवेशनाचा कालावधी वाढणार नाही। कामकाज सल्लागार समितीमध्ये सर्वपक्षीय निर्णय झालेला असून कालावधी वाढवण्याची विरोधकांची मागणी होती। नागपूर हिवाळी अधिवेशन 30 डिसेंबरला मात्र संपणार असून कामकाज समितीच्या बैठकीमध्ये अधिवेशनाचा कालावधी वाढणार नाही असा निर्णय घेण्यात आलेला आहे। आणि याविषयी आपण सविस्तर अपडेट जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, अधिवेशनाचं सूप जे आहे ते अखेर 30 तारखेला संपणार आहे। 30 तारखेला सूप वाजणार आहे, कारण विरोधकांनी 3 आठवड्यांची मागणी केलेली होती। मात्र 30 तारखेला अधिवेशन संपणार असल्याचं कळतंय। काय अपडेट्स? मनाली थोड्याच वेळापूर्वी विधान भवनामध्ये मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि सर्वपक्षीय गटनेते यांची कामकाज समितीची जी बैठक आहे ती पार पडलेली आहे। त्या बैठकीमध्ये 30 डिसेंबरपर्यंत हिवाळी अधिवेशन जे आहे ते घेण्यासाठी एकमत झालेलं आहे, त्यावरती शिक्कामोर्तब झालेलं आहे। नागपूर हिवाळी अधिवेशन आता 30 डिसेंबरपर्यंत म्हणजे उद्या आणि परवा म्हणजे आणखीन 2 दिवस चालणार आहे। विरोधकांकडून सातत्याने मागणी केली जात होती की आणखीन 1 आठवडा हे अधिवेशन घेतलं जावं, जेणेकरून जनतेचे प्रश्न, शेतकऱ्यांचे प्रश्न जे ते व्यवस्थित मांडले जावेत, विदर्भवासियांचे प्रश्न जे ते व्यवस्थित मांडले जावेत। मात्र एक कुठेतरी जे काही संमत जे आहे ते झालेले दिसतं आणि 30 डिसेंबरपर्यंत अखेरीस शिक्कामोर्तब झालेले आहे। त्याआधीच विधान भवनाच्या पायऱ्यांवरती विरोधकांनी निदर्शनं केलेली आहेत। हातामध्ये संत्री घेऊन त्यांनी निदर्शनं केलेली आहेत। एक आक्रमक विरोधक जे आहेत महाविकास आघाडीचे आमदार ते विधानसभा भवनामध्ये गेले काही दिवस आपल्याला पाहायला मिळतात। हातामध्ये संत्री घेऊन हे सगळे आंदोलन करते। आपल्यासोबत अजय चौधरी आहेत, विधिमंडळ गटनेते, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे। त्यांनाच विचारा, तुम्ही जोरदार इथे आंदोलन करतात, काही वेळावर निदर्शन चालू होते, काय नेमकं म्हणायचं तुम्हाला? नाही, आपल्याला साऱ्यांना माहिती आहे की एक मंत्र्याचा भ्रष्टाचार रोज बाहेर येतोय। परवा अब्दुल सत्तारांचा भ्रष्टाचार बाहेर आला, कोर्टाने त्यांच्यावरती ताशेरे ओढले, कोर्टाने त्याला स्थगिती दिली आणि आम्ही परवा आंदोलन केलं, जोरदार केलं, अब्दुल सत्तारांचा राजीनामा मागितला। काल विदर्भावर चर्चा होती आणि ती चर्चा पूर्ण सभागृहाचं एकमत होतं की ती चर्चा व्हावी। त्याचबरोबर सीमा प्रश्नावरती ठराव होता, म्हणून काल आम्ही सभागृह शांततेने चालू दिलं। परंतु आज पुन्हा एकदा सभागृहामध्ये आम्ही अब्दुल सत्तारचा राजीनामा मागणार आहोत, कारण अब्दुल सत्तार हा भ्रष्ट असा मंत्री आहे। कोर्टाने तसे त्यांनी घेतलेल्या निर्णयाला स्थगिती दिलेली आहे आणि ताशेरे ओढलेले आहेत, म्हणून अब्दुल सत्तारचा राजीनामा आम्ही घेतल्याशिवाय राहणार नाही। विरोधकांची एकजूट आहे या मतावरती आणि आम्ही हा प्रश्न धसास लावणार। विधानसभेच्या दोन्ही सभागृहांमध्ये गदारोळ पाहायला मिळतोय, तो होणारच, कारण हे आमचं म्हणणं नाही, कोर्टाचं म्हणणं आहे। त्यांनी जो निर्णय घेतलाय त्याला स्थगिती कोर्टाने दिलेली आहे आणि गायरान जमिनी खाण्यामागे हे सगळ्यांचं सुरू झालेलं आहे। त्याला कुठेतरी थांबवणं गरजेचं आहे, कारण सुप्रीम कोर्टाचे आदेश आहेत 2011ला की गायरान जमीन कुठल्याही खाजगी माणसाला अथवा कुठल्याही खाजगी संस्थेला देऊ नये। ती जमीन द्यायची झाली तर सरकारी पर्पज करता, मग शाळा असेल, कॉलेज असेल, रुग्णालय असेल, काही पाणी योजना असेल तर त्याकरता वापरता येईल, परंतु ही खाजगी लोकांना गायरान जमीन देण्यात येत आहे। आपण विरोधकांचं काय म्हणणं ते ऐकून घेतलं, सत्ताधारी आमदारांचं काय म्हणणं ते देखील ऐकून घ्या। विरोधक आक्रमक झालेले पाहायला मिळत आहे, निदर्शनं जोरदार पायऱ्यांवर। नाही, मला वाटतं आक्रमक कुठेच आक्रमकपणा दिसत नाही। दिशाहीन आणि सूर हरवलेला विरोधी पक्ष या ठिकाणी पाहायला मिळतोय आणि मला वाटतं आक्रमकपणा फक्त पायऱ्यांवर आहे। सभागृहामध्ये त्या ठिकाणी विरोधी पक्ष म्हणून जो परफॉर्म करायला पाहिजे तो कुठेच दिसत नाही। पूर्णपणे या अधिवेशनात फेल्युअर विरोधी पक्ष दिसला। विरोधक आक्रमक आहेत, काय उत्तर द्याल त्यांना? आणि अधिवेशन आता 30 डिसेंबरपर्यंत घेण्याचा शिक्कामोर्तब झालेला आहे कामकाज समितीच्या। विरोधी पक्ष संपूर्णपणे फेल्युअर होता। प्रत्येक केलेल्या आरोपाला सरकारने उत्तर दिलं, त्या आरोपामध्ये दम नव्हता। जो दम दाखवला तो आम्ही विरोधी पक्षात असताना दाखवला, म्हणून 3 लोक जेलमध्ये गेली। भ्रष्टाचार समोर आला। हे करायचं म्हणून करायचं काम विरोधी पक्ष करतोय, त्यांच्या कुठल्याही बोलण्यामध्ये दम नाहीये आणि प्रत्येक गोष्टीचं उत्तर सरकार देते असं म्हणते। आपण पाहिलं की विरोधकांचं काय म्हणणं आहे ते देखील ऐकून घेतलेलं आहे, सत्ताधारी पक्षाचं काय म्हणणं आहे ते देखील ऐकून घेतलेलं आहे। विरोधक अधिक आक्रमकपणे पायऱ्यांवरती आपल्याला पाहायला मिळत आहेत, सभागृहात देखील आक्रमकपणे पाहायला मिळतात आणि त्यांना उत्तर देखील सत्ताधारी आमदार जे आहेत ते देताना आपल्याला पाहायला मिळतात। म्हणाले नक्कीच उद्या, आणि त्यामुळे अधिवेशनाच्या या 2 दिवसाच्या अपडेट सगळ्या घेत राहणार आहोत। यंदाचं या वर्षाचं म्हणजे 2022 मधलं शेवटचं अधिवेशन जे आहे, शेवटची तारीख ती 30 डिसेंबर असणार आहे आणि अधिवेशनाचे सगळे अपडेट्स आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचवत राहू। धन्यवाद उदय। वळूयात पुढच्या बातमी।
बातमीकडे ती म्हणजे नागपूर अधिवेशनात आज 8व्या दिवशी